जे द्वंद्व रहित आहे ते संत आहे. द्वंद्व रहित, मान नाही, अपमान नाही, हर्ष नाही, शोक नाही, सुख नाही, दुःख नाही, निद्रा नाही, स्तुती नाही, ते बोल संत. ज्यांना याचा धक्का लागत नाही, पुस्तक सोप्या वाक्यात, जे द्वंद्व रहित आहे ते संत. द्वंद्व रहित आहे असा शब्दप्रयोग केला. पूर्ण पुण्य त्यांचा होईना सेवक जे ही द्वंद्वाधिका दुरावले. जे द्वंद्व रहित आहे ते संत आहे. ज्याला लाभ नाही, आलाप नाही, विषयच नाही, असे जे आहेत ते संत आहे. आता आपलं निंदा केली की मग कपाळ धरुणी ठाके, स्तुती केली की मग काय महाराज काय कीर्तन, मग आपल्यासारखं काय आपलं कीर्तनच असं असतं, कधी पडतच नाही. अरे तुमच्यावर काय अवलंबून आहे, पडणं न पडणं यांच्यावर आहे. आमच्या पक्वाद्याने तर झटका मारला, टाळकऱ्याने धक्का दिला, तुमचा काय मेळ लागणार आहे. असू द्या किती विद्वान, असू द्या तुमचं जबरदस्त वक्तव्य, काय महत्व नाही. आमचं सर्व यांच्यावर आहे, आमची इमारत यांच्यावर आहे. कारण गायक वादक कीर्तनाचा प्राण आहे, प्राण कीर्तनाचा प्राण आहे. म्हणून एक समाजाने सुद्धा एक लक्षात ठेवावं, जितकी आपण कीर्तनकार आले ना, लय व्यवस्था असते. आले कीर्तनकार, बसा पलंगावर बसा, गादी टाका, स्पंच गादी ठेवा, त्यांना ताबडतोब साखर पाणी द्या, पाणी द्या, पाय घाला पाणी द्या, त्यांची काय व्यवस्था करता येते करा. गायक वादक आले की आले, गेले की गेले, गावा जाती नाही का ते. जितकी कीर्तनकाराची व्यवस्था करावी लागते तितकीच व्यवस्था आमच्या टाळकरी गायक वादकाची समाजाने केली पाहिजे असं आमचं तर वेगळं आहे. महाराज आता बोललो एवढ्या पुढे घरी पोहोचलो, आता कीर्तन सुरू होतं, आता कीर्तन झालं, गाडी बसलो, आता निघालो. टाळकरीचं तसं नाही. आता असं थोडंफार पहिले मी जे पाहत होतो आळंदून गेल्यानंतर असं नव्हतं महाराज. 8-8 दिवस एकाच गावात, तिथं ट्रॅक्टर यायचं, ट्रॅक्टरात बैलगाडीत होता ना प्रवास, तिथं टेम्पो, चला मला दुसऱ्या सप्त्यात इथून निघले की दुसरा सप्ताह, पुन्हा तिसरा. तेव्हा काही बायका मुलाशी आई वडिलाशी एक महिना बोलणं व्हायचं नाही, हा त्याच ज्यांच्या जीवनात आहे ते आमचे गायक वादक. मग नाही बोलणं म्हणजे तुम्हाला असं वाटतं, असं वाटलं असं सहज. मी अनुभवलेल्या गोष्टी सांगतो. मी पाहिलं, आमचे टाळकरी पाहिले, मी गायक वादक पाहिले. मला 2-2 महिने घराशी संबंध नाही. चैत्रातलं ते विचार होता कसं अशी अवस्था. आणि आमचं तसं नव्हतं, आमचं तसं नाही. मग कसं घरी गाडी घेऊन घरी त्याने. म्हणून यांची सुद्धा तशी व्यवस्था समाजाने करावी ही माझी सूचना. दुसरा भाग, त्यांची घडावी संगती. ज्यांच्या चित्तात देव आहे त्यांची संगती घडावी. याचा अर्थ असा आहे, कुणाच्या चित्तात देव आहे? संतांच्या. संतांच्या. मग संगती कोणाची घडावी? संतांची संगती. कोण संत? भानगडी येतात. कोणी वस्त्र बदलून संत होतं, कोणी वस्त्र फेकून संत होतं, कोणी एक वेगळा आकार निर्माण करतं मग संत होतं. आता आम्हाला कधी कधी वाटतं व्हावा 25,000 लोक ऐकायला आले कीर्तन म्हणजे तो नक्की संतच आहे. त्याच्यावर काय अवलंबून आहे बाबा. नवती ते संत करीता कीर्तन सांगता पुराण नवती संत. संत कोण आहे? संत कोण? 3-4 वाक्यातच मागणार. तेची संत तेची संत ज्यांचा हे ठरे निरती काही टाळ ना नामस्मरण राव असतो. वेद जास्त वाटत नाही ना, बरोबर मर्यादित आहे ना, लक्षात येतं ना. आमची किंमत अशी आहे, अजून याच्यापेक्षा वाढवायचं असलं तरी वाढवता येईल आणि याच्यापेक्षा कमी करायचं असलं तरी करता येईल. पण एवढ्यात जर जमत असेल तर मग स्थिर ठेवतो याच्यावर. संत ते आहे जे सतत देवाचं चिंतन करत राहतात. कृष्ण विष्णू गोविंद या नामाचे निखरबंध माझी आत्मचर्चा विषय उदंड गाते सतत. गोविंद आसणी गोविंद श्रेणी गोविंद त्यामुळे वैसल असे दिनोजनी हातधंदा गोविंदाचे उभाळे सतत गोविंद गोविंद मला लागले या छंद. असं ज्यांचं जीवन आहे ते संत आहे. अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण प्रमाण जितके सांगतात तितके जाणार. आताची गंमत अशी सुरू झाली की गाणे सांगायचे कोणी कसं ठेवत नाही. गाणे कविता सिनेमाचे गाणे अरे कीर्तन आहे ना,
ही आमची परंपरा आहे. आमच्या ज्ञानोबा तुकोबारायांची परंपरा आहे. निवृत्तीनाथ महाराज नामदेव महाराजांची परंपरा आहे. त्या परंपरेला पुढे धक्का लागायलाच नको याची काळजी प्रबोधनकार आणि समाजाने घेणं ही काळाची गरज आहे. शिरवायची असली तर ओव्या सांगा, श्लोक सांगा, अभंगाचे प्रमाण सांगा, त्यात तुमची जिरवा ना. जिरवा शब्द जितकी असेल तिथे इथं जिरवा, तिकडे बाकीच्या ठिकाणी सांगू काय उपयोग नाही. चला त्याच्यावर जास्त चिंतन नाही. आता फक्त विषय एवढा सुरू आहे. कुठला विषय एवढा सुरू आहे की जे सतत चिंतन करत राहतात ते संत, जे सतत रामकृष्णारी अखंड खंडेना जीवन रामकृष्णारी असं ज्यांचं चिंतन आहे ते संत. आता एवढं वाक्य आपल्या लक्षात आलं. आता उद्या पाठ सांगता येईल ना काय संत कसे, जे सतत देवाचं नामस्मरण करतात ते संत. असू द्या सुद्धा असू द्या, आमची मंडळी चौदार असू द्या, काय अडचण नाही. आम्ही समजूत्यात आहे, आम्ही विचाराने घेतो. तुम्ही काय काळजी करू नका. कायदा आणि व्यवस्था आज तुमच्याकडे आहे. जेव्हा अडचण येईल तेव्हा आमची तुमची मदत घेऊच. विठ्ठल